नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयात नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार व निधीत कितीने वाढ झालेली आहे, चला तर बघूया. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 रुपयावरून 2500 रुपये इतके करण्याबाबतचा हा 15 सप्टेंबर 2025 ला शासन निर्णय आलाय. यामध्ये प्रस्तावना बघायची झाली तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग म्हणजेच अपंग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी, नव्याने स्थापन झालेल्या दिव्यांग संघटना तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. बघा, या सर्व मागण्यांचा विचार करून सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनात शासनाने महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली होती. या घोषणेनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक आर्थिक सहाय्यात 1500 रुपयावरून वाढून 2500 रुपये इतके करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. या निर्णयास दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली होती. बघा, यामुळे राज्यातील हजारो पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याच्या लाभात 1000 रुपये इतकी लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. यावरनं शासन निर्णय बघायचा झाला तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य 1500 रुपयावरून दरमहा 2500 रुपये करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये लक्षात घ्या, फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचाच पगारात वाढ झालेली आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मंजूर करण्यात आलेल्या तरतुदींमधून करण्यात येणार आहे. यामध्ये लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे थेट आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येणार आहे. बघा, हा लाभ आपल्याला डीबीटी मार्फत डायरेक्ट आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात येणार आहे. तसेच वाढलेला लाभ बँक खात्यात कधीपासून जमा होणार त्याकरिता देखील सांगण्यात आलेले आहे. सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील. यात सांगण्यात आलेले आहे, दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक पगार ऑक्टोबर 2025 पासून 1500 रुपयावरून दरमहा 2500 रुपये येणे चालू करण्यात येणार आहे. अशा प्रकारे हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व असेच नवनवीन GR बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. धन्यवाद.